अधिक मासातच आणि फक्त आपल्या आईचीच ओटी विवाहित मुलीनं भरावी, कारण मुलीच्या आईनं सर्वात मोठं असं दान कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो. तसंच अशी आई खूप पुण्यवान स्त्री असते असं म्हणतात. तेव्हा अधिक मासात आईच्या या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढचा जन्म त्याच आईच्या पोटी व्हावा अशीही त्यामागची भावना असते. तसेच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचं पूजन करून थोडं अधिक पुण्य मिळवण्यासाठी फक्त अधिक मासातच आईची साडी आणि खणा नारळानं माझी आई सुखाची ग तू सावली, साधी भोळी माझी आई सुखाची ग तू सावली, जीव वळून लावी माझी ग तू लाडूबाई, जीव वळून लावी माझी लाडूबाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर, आता करू दे जागर हो दिन उतराई, रखुमाई रखुमाई रखुमाई. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक